नमस्कार. चला आज एका मस्त चटकदार महाराष्ट्रीयन पदार्थाबद्दल बोलूया. हा पदार्थ दिसायला अगदी साधा आहे, पण चवीला एकदम अप्रतिम. नाव आहे भरलेली ढोबळी मिरची. चला तर मग या चविष्ट प्रवासाला सुरुवात करूया. कधी विचार केलाय की एक साधी सुधी दिसणारी भाजी अचानक जेवणाच्या ताटाचा स्टार कशी काय बनू शकते? म्हणजे बघा, ढोबळी मिरची अनेकांना फारशी आवडत नाही, पण हीच भाजी एका अविस्मरणीय पदार्थाचं रूप घेऊ शकते. कसं? यामागे नक्की काय रहस्य असेल? उत्तर खूप सोपं आहे आणि ते दडलंय तिच्या आत, म्हणजे तिच्या सारणामध्ये. या पदार्थाची खरी ओळख मिरची नाही, तर तिच्या पोटात भरलेला तो चवींचा खजिना आहे. चला तर मग या पदार्थाच्या अगदी हृदयात, म्हणजे त्याच्या सारणामध्येच टोकावूया, कारण खरी गंमत तर तिथेच आहे. हे फक्त काही गोष्टींचं मिश्रण नाहीये, तर आपल्या महाराष्ट्राच्या चवींचं, परंपरांचं एक प्रतिबिंब आहे. तर मग काय काय लागतं ह्या जादुई सारणासाठी? बघा, भाजलेले खमंग शेंगदाणे, किसलेलं खोबरं, गोडव्यासाठी गूळ, त्याला बॅलन्स करायला आंबट गोड चिंचेचा कोळ, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राची शान गोडा मसाला. सोबत हळद, तिखट, धणे, जिरे पावडर तर आहेतच. हे सारण म्हणजे जणू काही एक इमारत आहे, आणि त्याचा पाया तो बनतो शेंगदाणे आणि खोबऱ्यापासून. ह्यामुळे त्याला एक मस्त दाटपणा येतो, आणि मग ह्या पायावर चढतो तो मसाल्यांचा कळस. खरी जादू तर तिथेच आहे. आणि हीच तर खासियत आहे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाची. चवींची एक अफलातून जुगलबंदी. एका बाजूला गुळामुळे येणारा तो मंद खोलवरचा गोडवा, तर त्याला बॅलन्स करायला चिंचेचा तो चटपटीत आंबटपणा, आणि दुसरीकडे गुळा मसाल्याचा तो खास खमंग सुगंध, आणि शेंगदाणे खोबऱ्यामुळे येणारा दाटपणा. आहा, सगळं कसं एकदम परफेक्ट. हे सारण बनवणं तर अगदी सोपं काम आहे. सगळं साहित्य एकत्र घ्यायचं, मिक्सरमध्ये टाकायचं, आणि थोडंसं अगदी गरजेपुरतं पाणी घालून फिरवून घ्यायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला एकदम गुळगुळीत पेस्ट नकोय. थोडी जाडसर रवाळ असली पाहिजे, म्हणजे भरताना मजा येते आणि खातानाही. सारण तर तयार आहे. आता ह्या अप्रतिम सारणासाठी एक परफेक्ट घर शोधूया, नाही का? आणि ते घर म्हणजे आपली ढोबळी मिरची. चला बघूया तिला कशी तयार करायची. सोपं आहे. मिरच्या स्वच्छ धुवायच्या, मग सुरीने देठाचा भाग असा गोल कापायचा, जशी काही टोपीच काढतोय. आतल्या सगळ्या बिया चमच्याने खरवडून काढायच्या, म्हणजे आत एक छान पोकळी तयार होईल. आणि मग आपले जे सारण आहे ते यात अगदी ठासून भरायचं. अजिबात कंजूसी करायची नाही. ठीक आहे, सारण भरून मिरच्या तयार आहेत. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, ह्या मिरच्यांना शिजवून एका अप्रतिम पदार्थात बदलण्याचा. खरा कस तर इथेच लागणार आहे. कढईत तेल गरम झालं की टाका मोहरी, तडतडली की मग हिंग. मस्त सुगंध येतो. आता या फोडणीवर भरलेल्या मिरच्या एक एक करून हळुवारपणे ठेवा, आणि मग कढईच्या बाजूने अगदी थोडंसं पाणी घाला. हे पाणी महत्त्वाचं आहे, कारण यामुळे मसाला जळत नाही आणि मिरची छान वाफेवर शिजते. आता झाकण ठेवून गॅस मंद करा आणि आरामात शिजू द्या. आपल्याला काय हवंय शेवटी? तर बाहेरून अगदी मऊ शिजलेली मिरची, आणि आतमध्ये ते सारण मात्र खरपूस भाजलेलं, सुगंधी. हेच परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, आणि त्यासाठी मंद आचेवर शिजवणं हाच एकमेव मार्ग आहे. लक्षात ठेवा. आहा, काय मस्त सुगंध दरवळलाय घरात. आपली भरलेली मिरची तयार आहे. पण थांबा, पदार्थ बनवणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच ते छानपैकी वाढणंही महत्त्वाचं आहे. गरमागरम मिरचीवर वरून थोडी हिरवीगार कोथिंबीर पेरा. चपाती किंवा ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत तर काय भन्नाट लागते ही भाजी. किंवा साधं वरण भात असेल तर तोंडी लावायला याच्यापेक्षा भारी काही नाही. जेवणाच्या ताटाची शानच वाढवते ही. एक गोष्ट लक्षात आली का? ह्या पदार्थाचा खरा हिरो ढोबळी मिरची नाही, तर ते सारण आहे. हे सारण म्हणजे एक जादू आहे. मग आता विचार करा, हीच जादू आपण अजून कुठे कुठे वापरू शकतो? वांग्यामध्ये, बटाट्यामध्ये की कारल्यामध्ये? कल्पना करा आणि नक्की प्रयत्न करा.